नमस्कार बालमित्रांनो. गोष्ट ऐकायची वेळ झाली ना, चला तर मग ऐकूया गोष्टीचं नाव आहे कोल्हा आणि करकोचा. एका जंगलात एका कोल्ह्याचे कुटुंब राहत असे. मिस्टर कोल्हा, मिसेस कोल्ही, मास्टर कोल्हा आणि मिस कोल्ही असे त्यांचे चौकोनी कुटुंब होते. कोल्ह्यांचे कुटुंब राजकारणात होते, म्हणजे 2 पिढ्यांपासून कुटुंबाला राजकारणाची परंपरा होती. मास्टर कोल्हा देखील आता राजकारणात स्थिर पाहत होता. युवा नेतृत्व म्हणून श्रीयुत कोल्हा त्यांना पुढे आणत होते. मिस कोल्ही कॉलेजच्या शेवटच्या वर्षात शिकत होती. ती कॉलेजच्या सांस्कृतिक विभागात सक्रिय होती. तिचेही नेतृत्व सगळीकडे मान्य होऊ लागलेले होते. पुढे जाऊन भावाच्या ऐवजी तीच राजकारणात चांगली जागा मिळेल असा सगळ्यांचा कयास होता. एके दिवशी कॉलेजचा वर्ग भरलेला होता. प्रोफेसर येणार तितक्यात बाहेरून फेंगड्याने पायाने चालत येणारा एक प्राणी दिसला. कॉलेजमध्ये आतापर्यंत सगळे चतुष्पाद प्राणीच होते. पक्ष्यासारखा दिसणारा हा आहे तरी कोण म्हणून सगळे उत्सुकतेने बघू लागले. त्या फेंगड्या प्राण्याला वर्गाचा दरवाजा उघडता येईना. कितीतरी वेळ तो दरवाजाशी झटत होता. त्याची अडचण मिस कोल्हीने ओळखली आणि पटकन पुढे जाऊन दरवाजा उघडला. पण बेसावध असलेला तो प्राणी तोल जाऊन मिस कोल्हीच्या अंगावर पडला. फेंगडे पाय, लांबच लांब चोच, अर्धा काळा अर्धा पांढरा असा रंग, विचित्र असा पक्षीच होता तो. त्याचे हे रूप आणि ही गडबड बघून सगळेच त्याला जोरजोरात हसायला लागले. मिस कोल्हीने सगळ्यांना शांत केले आणि त्या पक्षाला आपली ओळख विचारली. तो म्हणाला, मी करकोचा, तुमच्या वर्गावर आजपासून प्रोफेसर म्हणून आलो आहे. तेव्हापासून वर्गासमोर फजिती होण्यापासून मिस कोल्ही प्रोफेसर करकोचा यांना वाचवू लागली. बराच वेळ ती त्यांच्याबरोबर घालवू लागली. याचा व्हायचा तोच परिणाम झाला. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. मी कधीही तुला जमिनीवर सोडून आकाशात उंच उंच उडणार नाही असे वचन करकोच्याने मिस कोल्हीला दिले. तर तू पकडून आणलेले मासे मी कधीच एकटी फस्त करणार नाही अशी शाश्वती कोल्हीने त्याला दिली. करकोच्याच्या चोचीची आणि कोल्हीच्या शेपटीची शपथ घेऊन त्यांनी एकमेकांना न सोडण्याच्या आणाभाका घेतल्या. हा हा म्हणता त्यांच्या प्रेमाची बातमी करकोच्याच्या घरी आणि कोल्हीच्या गढीपर्यंत पोचली. दोन्ही बाजूंनी सक्त विरोध दर्शवला गेला. करकोच्याची घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. येता जाता तळ्यातील मासे टिपून ते विकण्याचा त्याचा वडिलांचा धंदा होता. मास्टर करकोचा हा त्यांच्या कुटुंबातील एवढा शिकलेला पहिलाच मुलगा. त्यामुळे हा मुलगा आपला उद्धार करेल असे वाटले असताना मुलगा नेमका प्रेमात पडला. इकडे मिस कोल्हीचा भाऊ तर पेटून उठला होता. करकोच्याने आपल्या बहिणीला प्रेमाच्या चोचीत अडकवले आहे असा त्याचा आरोप होता. ना एक जातीचा ना पैशांनी तोलामोलाचा असा मुलगा पसंत करणाऱ्या कोल्हीला घरात बंद करून ठेवण्यात आले. माणसांनी तयार केलेल्या एका सैराट नावाच्या चित्रपटात ज्याप्रमाणे भाऊ बहिणीच्या नवऱ्याला मारतो, त्याप्रमाणे नवरा होण्याआधीच करकोच्याला संपवले तर पुढचा मॅटर होणारच नाही असा विचार करून मास्टर कोल्हा करकोच्याला मारायला निघणारच होता. पण मिस्टर कोल्ह्याने त्याला अडवले. युवा नेतृत्व म्हणून आत्ता पुढे त्याचे करिअर स्थिर होत होते. आता असले काही करून बसला तर जन्माला येण्याआधीच करिअर संपुष्टात येईल. दोन्ही बाजूंनी कमालीचा विरोध असताना देखील मिस कोल्ही आणि करकोचा आपल्या मतावर ठाम होते. लग्न करणार तर एकमेकांशी अथवा आयुष्यभर अविवाहित राहू अशी धमकी त्यांनी घरच्यांना दिली. माणसासारखे आपण जातीपातीचा विचार कधीपासून करू लागलो? अमाप पैसा कमावून आपण माणसासारखे मस्तवाल होणार का? असे काही तरफदार सवाल मिस कोल्हीने घरच्यांना विचारले. हो नाही म्हणता म्हणता कोल्हा कुटुंबाने करकोच्या कुटुंबाला आपल्याकडे लग्नाची बोलणी करायला आमंत्रित केले. कोल्हा कुटुंबाचा या संबंधाला विरोध होताच. आता काहीतरी करून करकोच्या कुटुंबाकडून लग्न मोडले जावे यासाठी काय करावे असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. ठरल्याप्रमाणे करकोच्या कुटुंब कोल्हा कुटुंबाच्या घरी पोहोचले. थोरा मोठ्यांच्या घरी कसे वागायचे याने खरे तर ते दबून गेलेले होते. थोरले करकोचा तर पूर्ण वेळ आपली चोच खाली पडून शांतपणे बसले होते. अखेर करकोच्याच्या आईने चोच उघडून पुढाकार घेतला. जितकी म्हणून ही वागणूक देता येत असेल तितकी कोल्हा कुटुंबाने त्यांना दिली. जेवणाची वेळ झाली. केवढी तरी मोठी पंगत मांडलेली होती. सगळीकडे सामिष अन्नाचा नुसता घमघमाट सुटला होता. पंगत वाढली गेली.
कोल्हा कुटुंबातील सगळे पाहुणे मिस कोल्हीचे लग्न जमवायला आलेले होते. ते देखील सगळे जेवायला बसले. सगळे जेवण करू लागले. पण कर्कोच्या कुटुंबातील तिघे मात्र चोचीने अन्नाशी खेळत होते. त्यांच्या लांबच लांब चोचीने त्यांना अन्न ग्रहण करणे अवघड जाऊ लागले. हे बघून सगळे पाहुणे त्यांना हसू लागले. कर्कोच्या कुटुंबाचा अपमान झालेला होता. ते ताडकन ताटावरून उठले आणि घरी निघून गेले. असा अपमान करणाऱ्या कुटुंबाशी आपल्याला नाते जोडायचे नाही, असे कर्कोच्याच्या बाबांनी त्याला सांगितले. कर्कोच्याला खरे तर कोल्ही मनापासून आवडली होती, पण आपल्या कुटुंबाचा झालेला अपमान त्यालाही आवडला नव्हताच. एवढेच नव्हे तर त्यानंतर कोल्हीने फोन करून साधी माफी देखील मागितली नव्हती. त्यामुळे त्याला खूप वाईट वाटले. शेवटी कोल्हे सगळे धूर्त असतात, मतलबी असतात, असे संपूर्ण प्राणीजात म्हणते ते काही खोटे नाही. तो कोल्हीला विसरून जायचा प्रयत्न करू लागला. कोल्हीने कॉलेजला येणेही बंद केले होते. आज मात्र पदवीदान समारंभाला ती येईल अशी कर्कोच्याला आशा वाटली. त्याप्रमाणे ती आली. झाल्या अपमानाबद्दल तिने कर्कोच्याची माफी मागितली. आता पुन्हा दोघे एकत्र आयुष्य करण्याचे स्वप्न बघू लागले. कर्कोच्या कोल्हीच्या घरी भेटायला गेला. त्याने त्या सगळ्यांना एकदाच आपल्या घरी जेवायला येण्याची विनंती केली. सगळे कर्कोच्याच्या घरी गेले. घाणेरड्या वस्तीत घाणेरडे घर बघून कोल्हा कुटुंब अत्यंत तुसळे भाव चेहऱ्यावर आणत होते. पण कर्कोच्याच्या घरचे माशाचे कालवण खूप प्रसिद्ध होते. मालवणी मसाला टाकून ते लोक हे कालवण तयार करत असत. अपमान झालेला असला तरी पाहुणे म्हणजे देव, अशा भावनेने कर्कोच्याच्या वडिलांनी आज चोचीने तलावातील उत्तम मासे टिपून आणले होते. कर्कोचीने ते उत्तम पद्धतीने रांधले. सगळेजण वासनेचे शत्रुत्व विसरून जेवायला बसले. पण पंक्तीला ताटे नव्हतीच. कुलमिट्टी कंपनीच्या सुऱ्या समोर ठेवलेल्या होत्या. सगळ्यांना काही कळेच ना. आज फक्त पाणीच पिऊन निघायचे की काय? त्यांनी प्रश्नार्थक नजरेने कर्कोच्याकडे बघितले तर कर्कोच्या चोच सुरळीत घालून छान माशाचा एक एक तुकडा टिपत होता आणि मिटक्या मारीत खात होता. आधीच लालसर असलेला कोल्ह्याचा चेहरा रागाने अजून लाल लाल झाला. सगळे उठून जाऊ लागले. तसे कर्कोच्या पुढे येऊन म्हणाला, आम्ही गरीब पक्षी असलो तरीही तुम्ही तुमच्या घरी बोलवून आमचा जाणून बुजून अपमान करायला नको होता. तुम्ही तुमच्याकडे तुमच्या पद्धतीने जेवायला घातले, आम्ही आमच्या घरी आमच्या पद्धतीने जेवायला घालतो आहोत. जाताना कोल्ही हळूच मागे वळून कर्कोच्याकडे हसून बघत होती. तात्पर्य: सुरईचा वापर पाणी ठेवण्याव्यतिरिक्त मासे खाण्यासाठी देखील करता येतो. तर बालमित्रांनो, तुम्हाला आजची ही गोष्ट कशी वाटली ते नक्की कळवा. आणि हो, या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन गोष्ट घेऊन. तोपर्यंत नमस्कार.